बेटाने भी झाला त्या गडावर जाऊन आलो जाऊन आलोय आता बघतो इथे वाळतोय तरी भेटताय काय दगड्या हजाम दगड्या हे दगड्या मला शोधत होतो बाजराच्या अरे मी सगळ्याच बाजू फक्त गाडी आताच्या मोदीची साधीचे बी आहे काय काय रेट ऑनलाईनला 30 साधीला 20 ऑनलाईन दाखवा ऑनलाईनचं दाखवा जरा ऑनलाईन बस 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 ऑनलाईन पाणी चालत नाही ते पाणी काय करत नाही बस बस गाडी करू पाहिजे काय तुला सांगायचं गाडीच काय काय लागतं तुला माहिती नाही ऑनलाईन पाहिजे म्हटले गाडी का पांढरे तुझे येईना तुझे काय सांगायचं बरोबर एका फॉरेनरला आणलाय असं तो म्हणजे नका हे जेव्हा माझा वगैरे मिळणार नाही नमस्कार तू भेट दरडेवाडी या गावामध्ये दगडू हजाम आला असे मला कळलं दगडू हजाम दिसला का कुठं दगडू हजाम दगडू हजाम इथे काय उसपूस बसत अरे 5 जण आपल्यावर कशासाठी आता मला कसं का 2 मिनिटं काम खर्च करतो मग तुझं बघतो दगड्या दगड्या हे बघा हे केले
पाणी भाई काय तुम्हाला काय आम्हाला म्हणजे आला कुठून मी आले कुठून मी आले त्या बाजूला निघाले या बाजूला जायचं आहे कुठे तुम्हाला जायचं आहे कुठे मला जायचं आहे वाड्यावर कुठल्या वाड्यावर नाही म्हणजे वाड्यात की नाही चिमण्याचा सुरू मिचमाचा सुरू काय वाड्याचा सुरू गावड्याच्या पण नको चिमण्याच्या पण नको आणि मिचक्याच्या पण नको कुठल्या वाड्यावर सुरू पाटलाच्या वाड्यात वासमाच्या वाड्यावर होय पण कुठल्या अरे वा पाटलाचा वाडा एकच आहे की अरे होय का त्याला पण पाटील कोण आहे पुन्हा पाटील एकच आहे एकच आहे ना वा? वाडा एकच आहे नाव यायचं वाटतं तर मला कामात नव्हतं हा. बाई तू काय एवढा लय करायला लागलाय? हा. तुम्हाला वाड्यावर जायचंय का वाय वाय पाटलाच्या वाड्यावर जायचंय. तुम्हाला चला वाड्यावर ए बा कुणीकडं वाड्यावर सुरू की. तू चालणार आहेस होय? ए बाई मी तुम्हाला सोडतो वाड्यावर बाई काय? त्याचं कसं आहे नाही जमाचा हा. ते रोटाचीचा बर. 95 गणना 10 पट्ट्या तुम्हाला भीक होतो हा पट्ट्या रोजचे 1000 रुपये माझे कसं आहे माहिती आहे एक वास्तू शांती केली 2000 लोकांनी घरं बांधलेली तर केलं 3000 अगं बाई, अगं. लोकांनी करून घेतलेली बाई अगदी करेक्ट पाटलाच वाड्यावर जायचंय तुम्हाला अगदी correct पाटलाच्या वाड्यावरच जायचंय. मी सोडतो तुम्हाला काय? मी सोडतो या तुम्ही या. नाही, ए, बाबा. हा? बाई तुम्हाला वाड्यावर सोडायचं आहे ना मी सोडतो पण तुमचं जरा दाखला अरे गाडीचं नाव घे की भटका. हा? गाण्याचं दाखवा की तुमचं म्हणजे तुम्हाला दोघांना गाणं ऐकायचं म्हणून हे तुमचं चाललंय. असं? तर one paper मला पाटलाचा वाडा दाखवणार ना वा? हा, ओके. लगेच? तर मग ऐका.
आता चला ए, 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 नव्या. ए, तिथं काय आहे? तू ओव्हरलाय ना चला पाठीला वाडा दाखवा. 1 2 3 4 सोबत जाईल चलू आणि चलू बाई तमाशा करता दिसत नाही या रात्रीच्या अंधारात बाई तरी पण तुमचं दाखवा. नाच गाणं तेच बोलतोय तुमचं दाखवा.
सरपंच अहो आज त्या नाण्या सुतारानं हर रस्त्यात माझा थोबाड काढला. काय नाम्याला तुझ्या थोबाडीत आणले? होय अरे नंदी बैला मार चढलाय की काय त्या नाम्या सुताराला? ते आता तुम्हीच ठरवायचे. सरपंच आहे ना गावचे. अहो नाम्या सुतार म्हणतो मलाच वाटत. अहो चढलेला माज उतरण्यासाठी म्हणून त्याने माझ्या थोबाड थांबली. अहो चांगलं सुपर काजू समजलं माझ्या डोळ्यासमोर. नाही तसं नाण्याचं बी बरोबर आहे. मी त्याला रोज केस कापायला आज येतो, उद्या येतो, परवा येतो, रोज तो वाटून करत होतो. आज नाण्या सुतार तिकडनं येत होता, मी इकडनं जातो. समोरासमोर गाठ झाली. मला बोलायचं चान्सच दिलेला डायरेक्ट माझं थोबाडच बंद केलं. अरे मी काय म्हणतो त्या नाम्या सुतार पुन्हा जेव्हा उड्या मारतो. अरे उद्या गावाला ठेवाय सर्जेराव पाटलांच्या बरोबर माजलेल्या बैलाप्रमाणे डरकाय पुरतो. नाही तर सरपंचाच्या माणसाच्या थोबाडीत आणायची हिंमत झालीच कशी? सरपंच तुम्ही काही म्हणा, सर्जेराव पाटील तुमच्याबरोबर तरी थोड बोलत असणार. अरे मला ती जळतो बरे तुमच्यावर. अरे जळतो म्हणजे काय? लेखाच्या आतल्यात राख होत राख. लेखाच्या हिला चालत नाही म्हणून तोंड मिटून गप बसलाय. अरे गप राहायला नाही, त्याच्या 12 भानगडी आणि 17 आपले सरपंच मिटवता येत ना. अरे परवाचीच भानगड एका रात्रीत सोसायटीचे कागदपत्र गायब. सर्जेराव पाटला पाण्या आणि पितळ चेअरमन बसलाय तुला छडी सोडत. चिंत्या हळू बोल गाडवा, कुणी ऐकलं तर फोकटची आपत येईल. अहो त्या भानगडी चोर सोडून संन्याशी अडकला. मीच अडकवलंय त्याला. जिथं तिथं माझ्या मार्गात लुडबुड करत होता तो. अहो हे सगळं तुम्ही त्या सर्जेराव पाटलासाठी केलं. त्याने तुमची आठवण ठेवायला हवी. मला आपलं वाटतं सर्जेराव पाटलापासून सरपंचाने सावध राहिलं बरं. कसं चिंतू? अगदी करेक्ट. अरे तुमच्यासारख्या बावळटाने मला सावध राहणारा सांगायला, या संभाजीराव घोडपाड्याला आपली अक्कल काय कुठे घाण टाकली नाही. माझ्या विरोधात तोंडातून र काढायची कुणाची हिंमत होत नाही. नाही आवाज आजवर झाला नसेल, काय पण आता यापुढं काय संभाजीराव घोरपड्या पुढे बोलणारा कोण मायकेला जन्माला आलाय? आहे सरपंच आहे. तुमच्या विरोध तुमच्या कट्टर वैराने केव्हा जन्म घेतला आहे. त्याचं नाव आहे आनंदा मोहिते. आनंदा मोहिते उभं आयुष्य माझ्या मोड मजुरीवर करणारा जुलू मोहित्याचं पोरग. सरपंच
अहो बापा परमाना अंगठे बाजून राहायचं. अहो चांगला शिकला सवरलाय. अहो काल त्याने देवळात मिटिंग घेतली होती. गाव सुधारणा करायची म्हणतोय तो. असं काय अगोदर मला ठावा असत तर देवळाची पायरी सही चढायला दिली नसती त्याला. त्याला म्हणावं बापाचं नाव बदलून सुधारणा होत नसते. आणि जर पुन्हा भेटला तर सांगा त्याला गाव सुधारण्याच्या भानगडीत गाव काय अजून वोट पडलेलं नाही. अजून मुसरू फोटाचा आहे वोटावरतीच्या. ओटावर जरी मिसळून फुटला नाही काले पाय फुटले बरे. आम्हाला काय ठावं नाही तुमचा पराक्रम. तरी कशावर मागितली बरी कशाची उगीच पाय खंडाने अडकायला नको. आप्पासाहेब इनामदारांचा वारसा चालवणाऱ्या या संभाजीराव घोरपड्या इस्टेटीची देखभाल करण्यासाठी त्यांनी मला माझ्यावर जबाबदारी टाकली. 30 वर्षापूर्वी आप्पासाहेब तीर्थयात्रेला गेले ते परत आलेच नाही. दुर्दैवाने गंगेला आलेल्या महापुरात त्यांची एसटी बस कोसळली. त्या अपघातात आप्पासाहेबांची जीवनज्योत मावळली आणि त्यांचं क्रेहतही हाती लागलं नाही. जाता जाता आपल्या 5 वर्षाच्या लाडक्या मुलाला जगन्नाथाला त्यांनी माझ्या स्वाधीन केलं. अहो तो मुलगाही कुठं बेपत्ता झाला असे म्हणता. अप्पासाहेब इनामदारांच्या मुलाचा ठाव ठिकाणी कुठे लागलाच नाही. चिंता जगड्या आप्पासाहेबाच्या इस्टेटीच्या कृपेने सगळी सुखे माझ्या पायात ओरांगण घेत आहे. पण माझं मन दुःखाने जळते रे जळते. त्यांच्या मुलाच्या जगन्नाथाचा मी सांभाळ करू शकलो नाही. आप्पासाहेब कधी कधी माझ्या स्वप्नात येतात आणि विचारतात संभ्या कुठे आहे माझा जगन्नाथ, कुठे आहे माझा जगन्नाथ. स्वप्नातून जाग आली म्हणजे उभी रात्र जागून जागून दिवस रात्र काढतो रे. अहो तुम्हाला जागरणाची सवय आहे. तमाशात गेलात की 8-8 दिवस जाताय तुम्ही. सारखी ती वेळ नसताना थकल्या थकल्या दिसतंय तुमच्या डोळ्यापुढं. बांगड्या गाळवीच्या हे जागरण निराळे आणि हे निराळे. अरे तो तमाशा आणि हे आपलं हे सरपंचाने चालवलेलं नाटक. चिंतू पोटी पोर नाही म्हणून पोटच्या पोरासारखी माया करत होतो मी. हा जगन्नाथ असता तर सरपंच आता पुरं आवड नाही म्हणजे आतमध्ये काढून काय उपयोग. तसं म्हटलं तर जगन्नाथ बेपत्ता झाला म्हणून तरी इस्टेट ही तुम्हाला मिळाली ना. सिंके तुटले आणि बोक्याचे साधले. सरपंच अचानक जगन्नाथ आला नाही, ते शक्य नाही. जगन्नाथ आता परत येणं ते शक्य नाही. अरे पक्के ठाणे असल्याशिवाय आपले सरपंच ओळखतच नाही. कसंही असले तरी आपले सरपंच गोरगरिबांचे वाली. आनंदासारख्या 1.5 शाण्याला सरपंचाची किंमत काय करणार. अरे त्याला आपण काय करणार. काय करायचं ते सरपंचानीच करायचं.
वैराचा काळ वैरी असलेला हा संभाजीराव आनंदासारख्या भीड दमडीच्या माणसाला घाबरला पाच ओरडीच्या काळजाचा नाही. उभ्या आयुष्यभर ताट मानेने जगणारा हा संभाजीराव घोरपडे दुश्मनाला नामोहरण करून वाघाच्या मरणानेच मरणार. मला हे आपल्याचे दोष वाजवणाऱ्यांचे कुणाला सुस्त आहे तेच बघायचं आहे मला. माझी निंदा नालस्ती करून संपवण्याचा इरादा बाळगणाऱ्या गिरहाडारू लक्षात ठेवा. गाठ या संभाजीराव घोरपडेशी आहे. तुमचे पान छाटून माती कडपडाला जर नाही लावलं तर नावचं घोरपडे म्हणून नाव लावणार नाही. माझ्या वैराचा नामो निशाण मिटवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. राम राम सरपंच. राम राम. मी हेच म्हणते तुमच्यासारख्या मर्दांच्या तोंडामध्ये अशाच माझ्या चुकून दिसते. बोललेला शब्द खरा करून दाखवता तेवढा जिद्द पाहिजे. काय पकडू कशा बोलते मी नाही अगदी बरोबर बोलतो. झाला तोंडावर बरोबर बोलते आणि तसं वागत नाही तू. चला तू गाडी करायला आज येते उद्या येते असं सांगतच दिसते आणि मला काय शेंडी लावते आणि साला मला तू मारते आणि साला पेशाची गरज लागला की माझ्याकडे येते आणि मला काय शेंडी लावते. दगडूचंद तू उगाच माझ्या नावाचा शिरमा करू नकोस. रोज तुझ्याकडे जायला तू एकटाच गावाचा बाप आहेस. पुऱ्या गावची हजामत करायची असते मला. अरे शाला तू शाला असाच बोलते. तुम्हा दोघाला पण मी चांगलाच ओळखते. तर कधी सरपंचाचा पाय टाकता तर कधी त्या सर्जराव पाटलांचे पाय टाकता. उभ्या गावामध्ये तुमच्या दोघांच्या लावा लावायचा धंदा आहे. हे रणदीपच्या हे झगड्या सुकाळीच्या ग बसतोस का कुणाच्या रे शाला तू मला दंबाची करते. मला दंबाची करते. अरे सरपंचांचा आपल्यावर विश्वास आहे. मी तुमच्या बापाने घाबरत नाही. अजून मी सांगतोय बाप करायचं नाही. हे शाला हे सोड रे सोड रे. अरे थांब रे थांब रे दगडूचांद काय केलं ह्या दोघांनी. सरपंच मी तुम्हाला महिना 500 रुपये देते. नाही देते पण मी म्हणते तो तुमचा आमचा खाजगी लफडा सर्जेराव पाटलांना सांगून चालू करायला याला काय गरज पडली. तो साला सर्जेराव पाटील माझ्याकडं पिशा मागायला जातो. आता तुम्हीच बोला सांगा लोकांना जर आम्ही पिशा दिला
तर आमच्या या गाडीचा पोट कसा वाढायचा? दगडूचंद म्हणतोय ते खरं आहे का? आवडीच्या झगडूचे काय ऐकता? आम्ही काय लावालावी करणारे वाटतं तुम्हाला? या दगड्याला फक्त एकाच ठिकाणी लावायची सवय आहे, दाढीला साबण. अहो त्यात वस्ताद आहे मी, त्यात माझा कुणी बी हात लावायचा नाही. झगडूच्या देवाने हे फुकटचे तोंड दिले म्हणून काही बोलू नको सरपंच पुढे. शाला शाला खोटं बोलायचं, खोटं बोला. माझ्या बाप आहे काय? हा? आज सकाळ सकाळीच आमच्या वाड्याला पाय लागले. तुम्हाला खबर लागलीच असेल. कसली खबर? आंबे घाटात दरोडेखोरांची टोळी उतरली असेल. सरकारनं लोकांना सावध राहायचा इशारा दिला. कालच्या पेपरामध्ये बातमी आली होती. दरोडेखोरांनी चमेलीच्या पोरीला पळवून नेलं. चमेलीनं पत्र दिलं, त्याच्यावरून कळलं मला. सरपंच बिजली बाईला दरोडेखोरांनी पळवून नेलं म्हणे. सरपंच मग आता माझ्या कशा होणार? मी 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 सरपंच मी नाही मारतो ते. तुम्ही मी तिला 500 रुपयाचा साडी दिला होता. सरपंच माझा पैसा फुकट गेला. बस सरपंच तुम्ही काय बी करून कशा बी करून बिजली मायला सोडून आणायला. चला लागेल तर पैसा मी द्यायला तयार आहे. सरपंच पैशाची फिकर अजिबात करायची नाही. सरपंच बिजली बाईला शोधायसाठी आपली तिजोरी व पंटिकवन आमच्यासाठी का? अरे आता पैशाची बिजलीला काय गरज आहे? बिजलीची तिजोरी दरोडेखोरांनी काटोकाट भरून काढली. तालुक्याला कॉलेजच्या नव्या बिल्डिंगचं उद्घाटन होणार आहे. तिथे गृहमंत्री येणार आहेत. त्यावेळेला त्या सभापतींना सांगून ही बातमी त्यांच्या कानावर घालूया. ह्या दरोडेखोरांचा वेळी जर बंदोबस्त नाही केला तर एक दिवस आम्हालाही धोका आहे त्याचा. जीव देणाऱ्या माझ्या मर्दाच्या बच्चांनो, तुमच्यासाठी जीव धोक्यात घालून
जत्रेला जमलेल्या इथल्या एकही भारताला या डाकू शेरसिंगला अडवण्याची हिंमत दाखवली नाही. आणि जर कुणी दाखवली असती तर एकेकाचं मोडकं उडून दिलं असतं. वा नाव बिजली रूप अप्सरेत चाल हरणाची आवाज उकिळेचा आणि नजरेचा वार धारदार फाशीचा. हे पुरे तिथे कोपऱ्यात उभे राहून कोणाच्या नावाचा जप करते. त्या तमाशाच्या फडातून तुला पळून आणली ते तिथं तोंड लपवून बसायला नवं. माझ्या मर्जीप्रमाणे वागलीस तर नाव ऐकलं होतं ते खोटं होतं का हा डाकू शेरसिंगच खोटं आहे? डाकू शेरसिंग खोटा नाही दिसले. काय ऐकलं होतं तू डाकू शेरसिंग बद्दल? डाकू शेरसिंग ह्या गोर गरिबांचा वाली आहे म्हणून त्यांच्या आया बहिणीचं आबरूचं रक्षण करतोय असं ऐकलं होतं मी. आणि हा डाकू शेरसिंग खरं आहे ते. माझ्यासारख्या तरुण ताट्या पोरीला पळवून आणून आपली पापी वासना पूर्ण करायची आहे ना तुला? आणि कचरा म्हणतायस तो? माझ्या आबरूचे धिंडोड काढणारे शैताना. अरे अरे आया बहिणीचा हा राखण झाला म्हणून तू अरे विरोधाला लाज कशी वाटत नाही रे तुला? बिजरी डाकू शेरसिंग गुन्हेगार असेल पण पापी नाही. तुला मी पळवून आणलं ते त्या पापी इच्छेनं नव्हे. मग काय माझ्यावर फुला उधळून पूजा करणार आहे? पूजाच करणार नाही तुझी. पूजाच करणार आहे तुझ्या कलेची. माझ्या साथीदारांना तुझं नाटकानं ऐकण्याची इच्छा आहे. दरोडे खोळ म्हणून वावरताना चार चौकात त्यानं तुझं गाणं ऐकता येत नाही म्हणून जबरदस्तीनं तुला उचलून आणलं इथं. तुझ्या पावित्र्याला कलंक लागल. हा डाकू शेरसिंग आपल्या नावाला कलंक लावून घेणार नाही याची खात्री बाळग. तू खरं बोलतोयस हे? नाचगावा झाल्यानंतर तुम्हाला जाऊ दे ना? नाही तुला एकटीला जाता येणार नाही. तुझ्या कामगिरीचा मोबदला देऊन तुझ्या मुक्कामापर्यंत स्वप्न पोहोचवण्याची शेरसिंगची जबाबदारी आहे. बोलल्या शब्दाला आणि दिल्या वचनाला जागणारा शेरसिंग आहे. माझा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेग आहे. कपाना दगडाचा तुकडा होतील पण दिल्या शब्दाचा मोल राखण्याकरता मी माझ्या जीवाची पर्वा करणार नाही. मनात कसलीही शंका न बाळगता निर्भयपणे कुशाला बेभान होऊन ना तुझ्या गाण्यानं बेहोश करून टाक माझ्या साथीदारांना. पुन्हा त्यांना लवकर तुझ्या गाण्याची आठवण होता कामा नये. बस एवढी खात्री मिळाल्यानंतर मी पुन्हा बेभान होऊन नाचेन. तर मग काय
जबाबदार आपल्या कर्तव्याला विसरते. बिजले, आज मी तुला माझ्या पाठची बहीण मानतो. तुला काही काळजी करायची कारण नाही. एका समाजातील नक्की केला तू मला बहीण मानतोय. हे जग मला समाजातील नसणारी म्हणून हे समजतं. आणि तू मला बहीण समजून अरे किती आहे भाग्यवान माहितीये तुला. दादा माया माझा हा भाव राया करतो मजल. ठेव माझ्यावर. दादा अरे तुझ्या रूपाने मला आज देव भेटलंय रे. अरे या बहिणीवर विश्वास आणि जे काही तुला विचारायचं असेल ना ते अगदी बिनधास्तपणे विचार. अरे वरचा सरपंच तो संभाजीराव घोरपडे तुझा नाच गाणं ऐकतोय असं ऐकलंय मी. अरे उलट्या काढताना बांधून आहे तो. अरे पापडी वाचलेला बळबटलेला राक्षस आहे. अरे मी जिथं जाय तिथं लाल मोठा सुकल्यासारखा आसपास पाठीमागून. अरे वळी 4 दिवसापूर्वी बाबे माडवर त्यांचा खून झाला. पोलिसांना अजून त्याचा खून सापडला नाही. अरे कुणी सापडणार कसा. अरे खून पचवणारी त्या गावातलीच असताना कशाला कोण सापडणार आहे. संभाजीराव घोरपडे त्यांच्या पाठीची संजयराव पाटील. अरे अशी सगळी माणसं असताना कशाला कोण पुढे येणार आहे सांग बरं. या संभाजीराव घोरपड्याच्या भीतीनं अरे कुणीही सुद्धा त्या गावातली माणसं माझी पोरं सुद्धा कोण बोलत नाही ते. खाली म्हातारू अजून आणि हेच लोक अरे हळू काहीतरी बोलत असतात तेव्हा मी ऐकलंय. दादा अरे संभाजीरावाला जे इष्टेट मिळाली ती अशी सहजासहजी नाही मिळाली रे. अप्पासाहेब इनामदाराला फोन. होय खून. अरे 8 वर्षापूर्वी अरे 8 वर्षाचा असताना तो बेपत्ता झाला. अरे हे असे आपल्या गावातले लोक बोलतायत. पण मला काय वाटतं सांगू. अरे इष्टेचा वारसदार म्हणून सरपंचाने त्याला काटा काढला असावा. तो संभ्या डाको जयसिंगच्या हातून सुटणार नाही. बोल दादा. तू सुद्धा आहे.
सामान्य माणूस नको नको हा? त्या संभाजीराव घोरपड्यानंच मला दरोडेखोर बनवलं. काय त्या संभ्याला सूड घ्यायचा मला. अरे पण तुझं काय केलं त्या सरपंचानं? पुन्हा आपली भेट होईलच. मग तुला माझ्या दुर्दैवाची कहाणी सांगेन. बिजले असं एक बोलणं तुझ्याशिवाय दुसरा कुणाला सांगता कामा नये. आणि जे कळलं तर त्या डाकू सेठजींच्या जीवाला धोका आहे. नाही लता. अरे डाकू शेरशिंगच्या नवा, माझ्या भावाच्या, माझ्या पाठीराखाच्या. त्याच्या जीवाला काहीच का होऊ देणार नाही. तिसऱ्या माणसाचे कर कधी आपली भेट झाली तरी ओळख दाखवायची नाही. अरे त्याची काळजी का काळजी करू नको. अरे सावधगिरीची काळजी घेईन मी. बिजली ज्या वेळेस तू संकटात असशील त्यावेळेस खुशाल हाक मार मला. तुझा पाठीराखा म्हणून तुझ्या मदतीला धावून येईल मी. तुझ्याकडे पापी नजरेनं बघणाऱ्यांचं जर पुन्हा धाडस केलं तर त्यांचे डोळे काढून हातात देईन. हे लक्षात ठेव. एका पाठोपाठ 3 सेकंदचा आवाज होईल. हे डाकू शेरसिंगच्या इशाऱ्याची खून आहे. चल माझ्या साथीदाराने शिजवलेल्या अन्नाची चव घेऊया. काय बनवलंय? तशाची साबुती. कशाची? चल. अहो किती झालं तरी आपलं ते सरपंच टकलेली हाड कसं चिंतो भूक मारली तर उडून टाकेल सरपंच. अरे सर्जेराव पाटलाऐवजी सरपंचाचे गावावर वर्चस्व असावं हे का आपल्याला बरं वाटत नको. अरे सरपंचानं एकाएकी दुखवायचं नाही म्हणून गप आहे मी. सर्जेराव तुम्ही फक्त इशारा करायची वाट. 200 माणसं तुमच्या पाठीमागे उभा राहतील. अरे राहतील म्हणजे काय राहणारच. अरे पाटलांची लायकी कशी आहे. नाहीतर आपले सरपंच कुत्र्याने त्यांच्या वाऱ्याला उभा राहतात. सरपंच म्हणजे आपले लफडेबाज माणूस. आगामी गावात गाडवी सुभाषी म्हणतात तसला प्रकार आहे. वासरत लंगडी गायची आहे. सर्जेराव पाटलांचा वचक आहे म्हणून येऊ नये तरी नाहीतर सरपंचानी वाटेल तो घातला असता गावात धिंगाणा आणि गावच्या आबरूचा पंचनामा झाला असता आपल्या तालुक्यात. दाखविण्या संजयराव पाटलाचा दर्शा नाही म्हणजे तुम्ही दाखवा आता निघतो मी अंबिका पालेकरांच्याकडे. भक्ती लावली वाटते. जाऊन येतो. हॅलो. हलक्यात लेखाचा पाटील तुम्ही निघतात. अरे आता पोचवाना निघाला खरे. आमची ही काहीतरी सोय. तुमच्या पत्राई बरोबर आमचे पाटील अहो
तुम्ही आपली माणसं बोललो सरपंचाने लाख रुपये पायावर वाचले तरी आम्ही पाटलांची साथ सोडणार नाही. आहो खायला प्यायला काय कोणी हे पाटलासारखी माणसं या दरवेळी कधी मिळणार नाही. पाटलांचं बोलणं पाटलांचं वागणं आम्हाला फक्त म्हणून बोलतो म्हणे. अरे पटत म्हणजे काय पटणारच. अरे न पटण्यासारखे बोलाय ना ते काय सर्जेराव पाटील म्हणजे संध्या गोपडे रे. अरे तो एक नंबरचा लुच्चा माणूस. अर्धी लाकडं सरणार गेली बाई आणि बाकीशिवाय काय सुद्धा पाहतो. उज्ज्वलासाठी काय आहे का नाही. आता हे आम्ही पैसे दिले ठेवतो पाले करायला जाताना पाले करायला माणूस ज्यावेळी जातो त्यावेळी पाच पाणी जातो. ज्यावेळी येतो त्यावेळी लटपट येतो घरी बोलतो बाई. निघा तुम्ही निघा 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 येतो. या या आजची सोय झाली. आपल्याला काय पाटील आणि सरपंच हा पक्षात भांडत बसायला नवरा नवरा या नवरी आमचे काय. मी काय म्हणतो आम्हाला काय सर्जेराव पाटील बी सारखं आणि सरपंच बी सारखं अशी गाडी टाकायची आणि आग भडकली की आपली पोळी भाजून घ्यायची. अरे रानटी डुकराप्रमाणे उड्या मारतो सरपंच आणि त्या बाबूरावाच्या मस्तानाला रेड्यासारखा खेळतो पाटील. आपल्याला काय नवरा नवरा नाहीतर नवरी दक्षिणा मिळाला की झालं. दगड्या अरे आपल्याला त्या मसना वाटेच्या वाटेनं जायचं आहे. कुठल्या मसन वाटेच्या वाटेनं जायचं आहे. कशा रेल्वे का. अरे सांग वेळ झाली. अरे सांग वेळ झाली लवकर निघूया. 15 दिवसापूर्वी अरे त्या भर दिवसाला त्या सूर्यचित्राच्या म्हातारीला भूत दिसलं. एकदा का पोटात एकदा का पावसाळ पोटात गेली भूताच्या बाप्पाला बी भीत नाही मी. चल 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 भूत भूताचा बाप होतोय. अरे बाप वाघ आहे वाघ.
भुताकडून रडला अरे त्या भुताला तुझी दया येणार आहे यंदाचं वर्ष काय आम्हाला बरं नाहीये अरे ही देवी कोपली आपल्यावर कुठली रे? घरची का बाहेरची अरे गाडवीच्या आपल्या गावची देवी घे आता रामाचं नाव घे रामाचं नाव घे राम मरा मरा काय म्हणतो राम राम म्हण त्याला तर अरे हे बघ कसं हसतंय होता खेळ हसू नाही तर काय करू हा? अहो तुम्ही मला भूत समजायला मी काय भूतागत आहे हा? पागल समजताय काय माझी वाक्यात बसली तू बाहेर माणूस आहेस तू बाईल माणूस आहेस तू बाई माणूसच आहेस याचा पुरावा काय अरे भूताला पुरावा काय विचारतो अरे जाणून बुजून भूत असते त्याला कसले आले राग पुरावा दाखवून मोकळं होईल ते बी खरंच आता काय करायचं रे तू जर खरं बाई माणूस असेल तर घे उद्या रामाचं नाव बस एवढंच दगडू तिच्या गोऱ्या मुकड्याने बघून हरवू नकोस कलियुगातला मोठा आहे पैसे दिलेला आहे हे बघ आपण हिचं पाय बघूया हो उलटाचे पाय उलटे असतात असं आमची आजी म्हणायची अरे आजीचा नातवा पाय कसे बघणार पाय साडी ताई भूत बरोबर कर कधी बाय बाय बर आता वर करा अरे हो बघतो पाय अगदी गोरे गोरे
सरळ हाईत काय बोल मी बघतो हे तुला नाही जमायचं मी बघतो अरे तुला नाही जमायचं ते अरे कथा अगदी आपल्या पायासारखीच काय आता तर पटली ना खात्री मी बाय माणूस आहे की हा पटली पटली ना वा 100% खात्री पटली 100% ओके एकदम बाय माणूस आहे माणूस लोय बाय माणूस म्हणतात कितनी है आता ओळख करून घ्यायला काय हरकत नाही दगड्या इकडे ये. थांब इकडे इकडे ये. ले पंचांगात बघणार तू अरे लेखा काय जमणार अरे लेखाची सवय मलाच आहे. हे का तुला बाई माणसाबरोबर बरोबर बोलता येत नाही माझं कसं उघड बाई माणसाबरोबर बरोबर बोलतो. तेव्हा बट्टा बाई हात धरते नको नको. बाई मी काय म्हणतो तुम्ही कुठल्या गावच्या मी होय मी हाय 70ची जमत तुमचं आमचं जमत त्याला घेऊ तुम्ही सातारचं हा आम्ही कोल्हापूर मध्ये करण आहे हजार राजा मी बामण तू बामण तर काय नाही बामणा जरी तुमचं अगदी जमल हो थांबा जरा तुमच्याही आता नाही ती अशी वडताना अजिबात नको सांगा सांगा सांगू हो सांगा माझं नाव अगदी अगदी लय ताटू हे नको मस्त आणि मस्त तर माझं नाव आहे बिजली बिजली हो आणि शमिली बाई आहे की नाही हा ती माझी आई अरे तिच्या म्हणजे आमचीच पाहुणे की बिजली हो बिजली अजून कोण आहे रे बिजली? अरे तुला बरोबर खराने पळवून नेलं होतं की त्यांना चुकवून तर पळून आले आहेत तर मी आणि पळत आले हा. अशी मधनं जगल्या ना आणि या भल्या साप नको रे. अरे ऐका तरी ऐक ऐक आणि त्या सापाला बघितलं हा, आणि मी घाबरले हा. आणि लागले वरडायला बरं मी काय म्हणतो बाई आता ह्या तिन्ही संध्येच्या वेळेला तुम्ही इकडे कुठे जाऊ संपतराव भरून पडेल अहो अर्ध्या वाटेवर संख्या काय अहो अर्ध्या वाटेवर दिवस मावळला आणि घाई ना मधनं निघाले होते मी आणि शिवून पोचते ना पोचते कळून मला चुकलं की 2 अळाची माणसं माझी पाठला करतात म्हणून आणि त्याला चुकवण्यासाठी मी आज वाटेने अशी पळत आले इथे चाला म्हणजे बरं झालं असं जरा पळालं असतं तर मीच मळवलं गेला तेच सांगते. असं गेलं तर इकडे आवरून बरं झालं होय ना? म्हणून तर मी घाबरले. तोपर्यंत मी घाबरले. तुम्ही लागले वरडायला, भूत भूत म्हणून.
तर काय म्हणणार असं आहे होय. मी काय म्हणतो पाचावर धारण बसली माझी. आता मला संबंधित वाड्यावर पोचवायला पाहिजे. सोडा फक्त आपल्यासारख्या कलावंताची सेवा करायची संधी जर मला मिळाली तर मी अगदी खुशीनं करेन.